मी केले जपता हरी, एका नामाने सगळी पाप जळून खाक होतात. महाराज तुमचं पाप शिल्लक राहणार नाही, आमचा उद्धार होईल का, आम्ही तरुण जाऊ का? महाराज सांगतात नामाने दगड तरले हो, दगड तरले. तुम्हाला माहिती नाही शेतू, तो लोक डुप्लिकेट सांगायला लागले. आणि सेतूबंधाला रामायणाने फार महत्व दिलेलं आहे. त्या सेतू बांधून आणि प्रभू रामचंद्र लंकेमध्ये गेले होते. सेतू रामाच्या नामाने दगड तरले, यात नवल नाही. पण ज्या वेळेला काय झालं माहिती का, हा सेतू बंद झाला आणि पुढे गेले. पुढे लंकेत आल्यानंतर सगळे सैनिक रावणाचे घाबरले. एवढा मोठा दगडावर ज्याने सेतू बांधला तो राम आम्हाला आता मुश्किल आहे, राम आम्हाला आवडणार नाही. राम आणि असं असतं, धीर तो गंभीर. एकदा धीर खचला की माणसं आपोआप हात नांग्याला जातात. धीर तो गंभीर असं म्हणतात. जोपर्यंत धीर आहे ना तोपर्यंत राजा हरत नाही, पण एकदा धीर संपला की राजा हरलाच समजायचा. ते सचिन तेंडुलकरच्या वेळेला 360 जरी धावा असल्या, जोपर्यंत सचिन आहे ना तोपर्यंत भारतीय लोक असे. सचिनची दांडी एकदा उडली की आपोआप दांड्या टेकायचे. कारण धीर तो गंभीर, धीर तो गंभीर. आता काय करावं, रावण फार झाला. तो सांगतो घाबरू नका, अरे रामाच्या नामाने दगड तरले असतील तर आम्ही काय कमी आहोत का, आम्ही काय कमी आहोत का? दुसऱ्या दिवशी सगळ्या सैनिकांना बोलावले आणि मोठा उचलेल तेवढा दगड घेतला आणि त्या समुद्राच्या तीरावर गेला आणि त्या दगडाच्या कानात काहीतरी फुटला आणि दगड समुद्रावर टाकल्यावर तो तरायला लागल्यावर सगळे सैनिक एकदम ईर्षेने आवाज देऊ लागले, रावण महाराज की जिंदाबाद, रावण महाराज की जिंदाबाद. सगळे जय जयकार करायला लागले. झालं, सगळे शांत झाले. पण हा रावण महाराज जेवल्यानंतर झोपायला कक्षेमध्ये गेले. कक्षेमध्ये गेल्यानंतर काय मंदोदरी विचारतात, सांगा काय प्रयोग केला ते सांगा. तुमच्या नावाने, रामाच्या नावाने दगड तरले यात नावल नाही, पण तुमच्या नावाने कसं तरले ते मला सांगा. आणि एक सांगू, तुमच्या सगळ्या मैफिली इकडे माहित असतात, नवरा किती पाण्यात आहे बायकोला सगळं माहित असतं. आणि एक लक्षात ठेवा, म्हणून तो दुसऱ्याची स्तुती आपल्या बायको समोर करत नाही. तो जर माईकवर असला बोलायला, माझी बायको नाही म्हणून सांगतो, तो जर एखाद्याची स्तुती करायला लागला ना, हे माईकवर करावी लागते खोटी. त्या स्मशान भूमीमध्ये गेल्यानंतर किती हरामखोर असू द्या, किती नासका असू द्या, त्याच्यासारखा माणूस होते. तसा जर एखाद्याची स्तुती केली ना तर बायको लगेच विचारतो, का हो ते भाऊजी एवढे चांगले आहेत. मग त्यांना तिला सांगावं लागतं, एक नंबरचा लफांगी आहे. पण लोक काय सांगतात, मला सगळ्या तुमच्या कारागिरी माहिती आहे, सगळ्या खानाखुणा माहिती आहे, तुम्ही किती पाण्यात खोल आहे ते पण मला माहिती आहे, सांगा, नक्की सांगा. त्यावेळेला रावण महाराज सांगतात, तुला सांगतो, दुसरीला सांगू नको, असंच बोलता ना बाबा. हा प्रचार जर करायचा असला बिन पैशाचा, ताई आमच्या घरात असं घडलं होतं, तुला सांगतो बरं का, दुसरीला सांगू नको. ती पण लगेच दुसरीकडे जातं, तिला सांगतो, ताई तुला सांगते बरं का, बाचींच्या घरात असंच घडलं होतं. एका रात्रीत पूर्ण गावभर प्रचार होता बिना पैशाचा. यांच्या पोटात काही राहतच नाही. त्यावेळेला धर्मराजा आईला बोलला होता, इथून पुढे कर्ण माझा भाऊ आहे हे तू सांगितलं नाही, आतापर्यंत तू गुपित ठेवलं ना, इथून पुढे महिलांच्या पोटामध्ये कुठलीच गोष्ट शिल्लक राहणार नाही. विठाल मला सांगा, नाही तर तुम्हाला झोप लागू देणार नाही. ते झोपण्याकरता त्याला त्रास झाला होता ना, झोपण्याकरता त्याने आलोच सांगितलं, फक्त तुलाच सांगते, सांगू नको. तो दगड मी ज्या वेळेला उचलला आणि त्याच्या कानात सांगितला, बुरशील तर रामाची शपथ आहे. त्याचा परिणाम दगडाने सुद्धा आत राखली. मला दगड तरले, आम्ही तर माणसं आहोत. मी तो अल्पमतीहीन, काय वर्ण तुमचे गुण, उत्किरा केले तारिले पाषाण, हे महिमान नामाचे विढल राहिलेले. आणि 11च्या पुढे गेल्यानंतर माणसं पण करतात, कॅपॅसिटी तेवढीच असते.
असतो. तेव्हा अशा प्रकारे नामाने काही पण होऊ शकतो. काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले, नकले ते कलो येईल उगले. नामे या विठ्ठले एकाचिया, न बोलो ते बोलो येईल उगले. नामे या विठ्ठले एकाचिया. न बोलणारा माणूस बोलू शकतो. तुम्हाला सांगू, सुरुवातीला मी कीर्तनकार झालो ना, रामकृष्ण हरी बोलताच येत नाही, बोलताच येत नाही. पण हा नामाचा प्रभाव, आमच्या सावलाराम बाबांची कृपा आणि त्या अनंत महाराज बुवा होते ना, संगीत रत्न अनंत बुवा, जिथे असतील तिथे भावपूर्ण श्रद्धांजली वाजवा. ते सांगायचे दोन कला फार कठीण आहेत, एक ओटाची आणि दुसरी पोटाची. आणि बोलण्यामध्ये प्रवचनासारखा आणि विषय घन विषय कुठलाच नाही. तर त्या प्रवचन करायला वर पण पाहता येत नाही ना, खाली पण पाहता येत नाही, सारखं बोलावं, सारखं. फार कठीण विषय, फार कठीण. आणि म्हणून मला थोडस स्वर अजून पण चालत नाही. नऊ गुरु बदलले. त्याला मी थोडस बोलून दाखवलं काय थोडस, आणि स्वरामध्ये खायला. तेव्हा तो काय बोलतो माहिती का, बस झाला महाराज, बस झाला. गायक काय कीर्तनकारांनी जास्त गायन शिकायचं नाही, नाही तर नुसता तो गायनावरच नेतो, कीर्तन काहीच सांगत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ते फार अनुभवाचे बोल आहेत मला, फार अनुभव. आता बघा ना, नुसता आई माझा माईचा सागर बोलला ना 51,000 रुपये, आणि पिंगला बोलला की 45,000 रुपये. पिढ्याला पिंगला बोलायचं जाणार लगेच सांगायचं कार 45. पिढ्याला बोलो येईल उगले एका नामे या विठ्ठले एकाचिया. न देखो ते देखो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. त्या भगवंताचं नाव घ्या, तुम्हाला न पाहणारी वस्तू पाहता येईल, न बोलणारं बोलता येईल, आणि न गाणारं गाता येईल. महाराज, या नामाचा सगळा प्रभाव आहे. रामापेक्षा रामाचं नाम श्रेष्ठ आहे. आणि म्हणून राम कृष्ण ऐशी उच्चारी नामे, नाचे न मी प्रेमे संता पुढे. महाराज, संतांच्या पुढे नाचाल, कारण संतच आपली स्तुती करू शकतात. कौतुक फक्त संत करतात, बाकी माणसं कौतुक करत नाही. कौतुकाचे शब्दच आपल्याकडे नाही. एखादा पोरगा जर 96-97 डिग्रीने काय टक्क्याने पास झाला ना, कौतुक करा ना त्यांचा, बोलायला काय होतं, पण नाही बोलणार. तर आपण बोलला ना, तो पोरगा बघ ना 96% आपल्याला 10वी पास होता नाही आला, तो 96% पास आला, चाला. दुसरा येताना बोलतो ना, होईल ना ते काय, त्याला दुसरा उद्योग काय. अरे आपली पोरं पॉप्टिक आहेत, असं हैराण कोणाची स्तुती करतील. आपण बोललो ना, त्या बालाराम महाराजांनी मस्त कीर्तन केला, दुसरा येतो ना सांगतो मग तो आमच्या गावचा. हा ज्ञानेश्वर एवढा चांगला गातो. कधी आता हे जर देशावरून आले असते ना, बाबा बाबा त्यानं किती आज, त्यानं किती काय, त्याचं कौतुकच करणार. अजून जवळ येऊन एखाद्या लहान मुला, आम्ही 5वीलाच माला घालतो, माल घातली ना की लगेच तिकडनं माहेरच्या तिच्या फोन येतो, जीव मारला रे. एखाद्या तरुणाने माल घातले ना, बाबा बाबा हल्दीची शिजन आली नाही, याला कुठे अवदेशात ना. म्हाताऱ्याने माल घातले तर वाटत लागली ना, हात पाठवली ना कात्रीचा जतन कर. अरे बोला ना, चांगलं झालं बेटाला. लगेच कौतुक करतात. एखादा माल घालून जर भरणारा लागला, संतांचं कौतुक असतं. आपुलिया हे ता जोआसी दागता, धन्य माता पिता दयाची. 2-3 मिनिटं जास्त जातील, मला मुद्द्यावर यायचं. महाराज, जर संतांच्या पुढे तुम्ही नाचले आणि संतांची कृपा दृष्टी झाली, तो दिटवा दयावरी झलके आणि कृपा करू माता बारके, तो जीवाची परी तुके महिषासी. महाराज, त्यांची कृपा झाली तर देवाची प्राप्ती होत. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते महाराज. संतांची प्राप्ती झाली तर संतांच्या कृपेने देवाची प्राप्ती होतो. आणि देवाची कृपा ज्यांच्यावर झाली त्यांचा वाटवला लागला. देवाचे भांडताना संत असे बोलतात, देवातून निष्ठुर निर्गुण, नाही दया माया कठीण, नाही काय करविशी आन, नाही कोणी केले ते बली सर्वस्व उदार, तेने उभारिले कर करुणिया कहर, त्या पाताली घातला. देवा तू काय साधा माणूस आहे, ज्याच्यावर कृपा होतो त्याची वाट लावून टाकली, तू वाट लावून टाकली. हरिचंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी. हरिचंद्र राजा, तुझी कृपा झाली, डोंबाच्या घरी पाणी विकायला लागलं.
कर्ण भिडता सम्रांगणी बाणी व्यापेला राणी मागशी पाडून येते थदात तयाचे. देवा तुझी कृपा झाली त्या कर्णावर आणि तुझी नजर बसली भर रणांगणामध्ये तो शेवटचे श्वास बसतो आणि अशा अवस्थेत तुझं ते आता दात पाडून मागतो. तुला काही दयामाया आहे का? दयामाया आहे का? जर असं तुमच्या जीवनामध्ये घडलं तर, लोकांनी प्रश्न विचारला, महाराज तुमच्या जीवनामध्ये असं घडलं तर, महाराज सांगतात तसं घडलं तर काय घडेल ते घडो. काय घडेल ते घडो तसं तुकोबा आहे. जीवनाची पूर्ण रिस्क घेतात आणि पूर्ण रिस्क घेऊन जो कार्य करतो ना तो कार्य सफल झाला की त्याचा आनंद पण फार वेगळा असतो. रिस्क मध्ये कार्य करा आणि तो सफल झाल्यावर त्याचा आनंद वेगळा असतो. चालले सप्ताह होतो. आमच्या टायमाला काय असे साऊंड होते का? असे शिफ्टिंग होती का? चालले होईल होईल तसं होईल तर तसंच असतं ते. मग रेस घेऊन कार्य केलं पाहिजे. असं थोडं 2-3 मिनिटात बिलवणी करायची, आपली सेवा संपवायची. तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने हाताने टाली आणि मुखाने नाम त्या प्रभूचं भजन करू. काय होईल ते होईल. एकदा या तुळशी पत्र ठेवलं ना याच्यावर देहावर, आता आमचं काय होऊ दे, जे होईल ते होईल. काय घडेल ते घडूया शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. काय घडलं महाराज? जसं त्यांच्या जीवनामध्ये घडलं ना तसं यांच्या जीवनामध्ये घडलं महाराज. दुर्गा नावाचा दुष्काळ पडला. एका रात्री 4 बैल मारून गेले. एका रात्री 4 बैल मारून गेले. नंतर भाऊ गेला, तो आलाच नाही महाराज. भाऊ गेला, तो आला नाही. त्याच्यानंतर असं घडलं महाराज, मुलगा आणि दुःखाने व्यतीत झाला आणि तो मरून गेला. शेवटची वेळ तर असे आहे,
स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. ज्याच्या जीवनामध्ये काय, ज्याच्या जवळ 400 एकर जमीन होती, 400 एकर जमिनीचा ते मालक होते. मला सगळी बिदागी त्यांच्याकडे येत होती. पण देवाची कृपा झाली आणि त्याचा परिणाम हा झाला, भीक मागावी लागली. कारण देव परीक्षा घेतो, देव परीक्षा घेतो. पण तुकोबाराने परमार्थ सोडला नाही. मला जाऊन भंडारा भामचंद्र घोराटा गाठला. काय घडेल ते घडो या शेवटी, लाभ आणि तुटे देव. काय लाभ झाला? संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. ते संतांच्या पुढे नाचलो, त्याचा परिणाम हा लाभ झाला. पद्मनाभ नाम परमात्म्याची प्राप्ती झाली. हा लाभ झाला, हा लाभ झाला. लाभ आणि तुटी, तुटी कुठलीच नाही, उलट अनुरणूया ठोकडा तुका आकाशा एवढा झाला. असा लाभ जीवनामध्ये झाला. म्हणून करणे का ना करणे हे अवघे तोच जाणे, विश्व चालत असे जेणे परमात्मेने. त्या परमात्म्यावर सोडा. एकदा तुळशीपत्र या देहावर ठेवलं ना, आता चिंता करायचीच नाही. माझी चिंता त्याशी काय, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. विठाला काही चिंता त्यावेळेला मला सांगतात, चिंता मोहाशा ठेवीन निराली, देईन हा बली पाहिजे. महाराज चिंता मोह अशा जीवनात पूर्ण नाहीशी करेल आणि हा जीव त्यांच्या पायावर. का म्हणे बली, जीव दिला पायात आली. पण तुमच्या जीवनामध्ये काही आशा अपेक्षा उरल्या तर मला सांगतात, आशा अपेक्षांना तिलांजली देईन. कुठलीच अशी अपेक्षा शिल्लक ठेवणार नाही. शेवट
बरोबर झालं. आता आपण किती किल चाललो ना, शिवाय पायावरती बुवा लागली ओरडायला. अरे 11 वाजले ना, 11 वाजले कसं संपतं मला का म्हणे काय हे उरवणे ती उरी सांडली नाही थोरी ओवाळून परमार्थात आल्यानंतर लहान व्हायचं बरं का. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा थोरपण परा सांडीजे उत्पत्ती अवघे विसरीजे जय जगा धाकटे होय जे काही जवली कमाजे. जे लहान होतात ते माझे जवळचे, मोठ्यांना मी बाजूला करतो आणि लहानांना जवळ करतो. पाहता गोवली खाय त्यांची अशा प्रकारे. आणि हे भगवंताने का तुकोबारायांचं मनोगत आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. हे संतांचे विचार आहेत. आपल्या जीवनामध्ये संत विचार आले पाहिजे, तो शिवाय आपलं कल्याण होऊ शकत नाही. जरी कल्याण तालुक्याच्या बाजूला राहत असलं संत विचार आपल्या जीवनामध्ये. कोण आपल्याशी कसं वागतं हे पाहण्यापेक्षा आपण लोकांनी कसं वागलं पाहिजे हे आपण ज्याचं त्याने ठरवा. कारण असं आहे, आपण चांगले तर जग चांगलं, आपण वाकडे झालो तर जग विल्यापेक्षा वाकडे आहोत. म्हणून आपण चांगले राहा, जग आपोआप आपल्याशी चांगलं लागेल. 2 गोष्टी जपून वापरा. मी आता विस्तार करत नाही. वाणी आणि पाणी या 2 गोष्टी. पोरीनो, तुम्हाला वाटलं बरं पाऊस पडतो गेला सगळा खाडीला बरं का. आता डॅम मध्ये आहे तेवढंच वापरायचं आहे, नाही तर मग शेवटी अंडे मोरचे बरं का. म्हणून पाणी जपून वापरा. रात्री झोपताना नळाचे कोक बंद करा आणि मग झोपा, नाही तर तुम्हाला लागतं साखरी झोप. मला तर आश्चर्य वाटतं 2 वाजले तरी लोक फोन उचलतात. मग भूतानी कुठल्या वेळेला निघायचं. उलटा झाला. आणि मग 3 वाजता तुम्हाला झोप लागतो ना, तो ब्रह्ममुहूर्त असतो तिथे कोणी झोपतो. आणि मग 3 वाजता पाणी आला की मग तो काय किचन भरून हॉल भरून मग बेडरूम मध्ये आला ना, बिचारा ओला झाल्यावर मग ती उठतं, अरे आई पाणी गेलं का, पाणी गेलं. पाणी लोकांना प्यायला मिळत नाही, पाणी जपून वापरा. आणि ही वाणी अशी आहे ना महाराज, हे असं तुम्ही काही माणसं बोलतात ना, हृदयाला आर पार भेद करून जातो. शस्त्राने पडलेले घाव भरले जातात, पण वाणीने पडलेल्या घावाला कल्याणच्या कुठल्याच मेडिकल मध्ये औषध नाही. आणल्याचा पोरगा आणला एवढ्याच बोलल्या ना, पण घाव असा झाला ना, 39,36,36,000 आणि 900 माणसं होती. त्याच्यातली 39,36,36,890 लोक मेली आणि 10 माणसं वाचली. फक्त एका बोलण्याचा परिणाम आहे. म्हणून चांगलं बोला. तैसे साथ आणि मवाल मित्र आणि रसाल शब्द जैसे कलवला अमृताचे. अमृतासारखं बोललं पाहिजे. आपल्या घरामध्ये किती करा, लाइटिंग करा, झगमगाट करा, पण शेजारच्या झोपडीचा विचार करून. आणि तिथे जर अंधार पडला असेल ना, तर आपल्या दारातला एक दिवा उचला, सूर्याचं पिल्लू. त्यांच्या दारात लावा बरं, त्यांच्या घरात जाऊन उजेड करा. तुमचा अंतःकरण तुम्हाला समाधान दिल्याशिवाय मिळणार नाही. अशा प्रकारे संतांचे उज्ज्वल विचार आहेत. ज्या संतांनी आपल्याला विचार दिले त्यांचे एक बार भजन करू. गाण्याकरता एक होऊन पडले. नावं घेत नाही कोणाचे. आता ज्ञानेश्वरांपासून आमचे सोयरे आहेत बरं, सोनार पाड्याचे. आता त्यांची पोरगी हरिपाठाला होती. म्हणजे असे सगळे. आणि एक गायक, ही गायनाची कला मी मगाशी बोललो फार कठीण आहे, पण या ठिकाणी 3 गायक जमले. आम्हाला कुठे कुठे धरून आणावे लागतात, पण ते भेटत नाही. तेव्हा असे गायक या ठिकाणी आले. आणि वाजवणारा पण चांगला आहे बरं का, फार चांगला. एवढ्या चांगले, तो कमी वयात चांगला वाजवतो. जरा टाळ्या तरी वाजवा. ही बोटाची कला फार कठीण आहे. मग ताल्यांवर भागणार नाही, श्रीफळ भेटेल. आणि सगळी मंडळी व्यासपीठ होता आणि सन्मान करण्याकरता बालाराम महाराज या ठिकाणी आले. सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी बसलेले आहेत ना, आता नावं घेतली तर एक कीर्तन त्यांच्यावर होईल. सगळ्यांचा आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम या ठिकाणी मी थांबतो. बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द गेले असतील, माझ्या बुद्धीचा दोष चांगला असेल, ज्ञानोबा तुकोबांची कृपा
सद्गुरू सावळाराम बाबा महाराज, वासुदेव महाराज यांना तुम्ही ऐकलं असेल, जण ऐकून तरी असेल. त्यांची कृपा, त्यांचंच तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. हे कुठल्या डिक्शनरीतून नाही किंवा मालिकेतलं नाही, हे मॅट ऑफ डोंबिवली. तेव्हा याच्यातलं आणि त्यांचं ऐकलं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. करविली तैसी केली कटकट वाख रे कटकट देव. हे साऊंड सर्व्हिस वाले तर कोणीच साबर सांगलीतून साऊंड. माझा आवाज बसलेला पण तो उभा राहिला असतो. तेव्हा तुमच्या पुढे धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. करविली तैसी केली कटकट वाख रे कटकट देव जाणे विठ्ठल जय जय.